ब्रेकिंग आणि महत्त्वाची मोठी बातमी। सर्व 274 आमदारांचं मतदान आता पार पडलेलं आहे। मनसेच्या राजू पाटील यांनी सुद्धा विधान परिषद निवडणुकीसाठीचं मतदान केलेलं आहे। सोबतच बहुजन विकास आघाडीच्या तीनही आमदारांनी आपलं मतदान केलेलं आहे। 274 पैकी 270 आमदारांचं मतदान यापूर्वी झालेलं होतं। 4 आमदारांचं मतदान शिल्लक होतं, ज्यामध्ये मनसेचे एक आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार, अशा 3 आमदारांचं आणि मनसेचे एक असे 4 आमदारांचं मतदान बाकी होतं। मात्र आता या सर्व आमदारांचं मतदान झालेलं आहे। सर्वच्या सर्व 274 आमदारांनी आपलं मतदान केल्याची माहिती मिळते। 4 वाजेपर्यंतची मतदानाची वेळ आहे। 20 मिनिटं आता उरलेली आहेत आणि याआधीच सर्व आमदारांचं मतदान देखील पार पडलेलं आहे। त्यामुळे आता उत्कंठा असणार आहे निकालाची। 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 9 उमेदवार हे महायुतीनं दिलेले आहेत, तर 3 उमेदवार महाविकास आघाडीनं दिलेले आहेत। त्यामुळे आता कोणता असा उमेदवार असणार आहे की ज्याला पराभवाचं तोंड पाहावं लागणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं असेल। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा